नमस्कार, मी संदीप रामदासी आणि आपण पाहताय पुढारी न्यूज। आता आपल्यासोबत आहे अगदी अल्पावधीतच गल्ली ते दिल्ली ते थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळा ठसा उमटवणारा विद्यार्थी आंदोलनाचा चेहरा बनलेले अभिजित दिपके, जे आपल्या गावाकडे म्हणजे संभाजीनगरात पोहोचलेले आहेत आणि आपल्यासोबत पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांसाठी सोबत गप्पा मारण्यासाठी ते खास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, तुझं खूप खूप स्वागत आणि अभिनंदन करण्यासारखा पण हा क्षण आहे। गेले अनेक दिवस तू हे अभिनंदनच अनेक लोकांकडून स्वीकार करत असशील। ही भावना कशी आहे? कधी वाटलं होतं का की जो एक ऑनलाईन सुरू झालेला एक ट्रेंड पासून सुरू झालेला इतक्या मोठ्या आंदोलनात त्याचं परिवर्तन होईल असा हा मुद्दा कधी वाटलं होतं? नाही सर, कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की अशा प्रकारचं काही होईल आणि अशा प्रकारचं समर्थन भेटेल। पण जे या देशाच्या तरुणांनी करून दाखवलंय जंतर मंतरवर, त्या सगळ्या तरुणांना मी सलाम करतो आणि त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो की तुम्ही जे समर्थन दिले त्यामुळेच हे सगळं शक्य होऊ शकलं। पर सुरुवातीला ज्यावेळेस CJPची घोषणा झाली, कॉकरोच जनता पार्टी वगैरे काहीतरी असं असेल, त्याच्या ट्रोलिंगची पण सुरुवातीला काही लोकांनी प्रयत्न केले की अशा पद्धतीचं कुठं आंदोलन असतं का। पण नंतर ज्यावेळेस तुम्ही भारतामध्ये आलात, तुम्हाला एवढा मोठा सपोर्ट भेटला, वांगचूक यांच्यासारखी माणसं पण तुमच्यासोबत जोडल्या गेले आणि आणखी देशपातळीवर की ज्यांना ज्यांना वाटत होतं की काहीतरी चुकीचं घडतंय, व्यवस्थेत थोडासा परिवर्तन करण्याची गरज आहे, त्या लोकांची तुम्हाला साथ मिळायला सुरुवात झाली। या पूर्ण प्रवासामध्ये असा कुठला एखादा क्षण होता का, बोस्टन ते मुंबई टू दिल्ली, की तुम्हाला असं वाटलं की भाई हे खूप मोठं ओझं आपल्यावर आहे, खूप मोठी जबाबदारी आहे? सर, जेव्हा मी नीटचे जे मुलं आहेत ज्यांनी आत्महत्या केली त्यांच्या परिवाराला जेव्हा मी पहिल्यांदा भेटलो, आपल्या महाराष्ट्रात मी आकांक्षा चतुर्वेदी होती नागपूरची, तिच्या परिवाराला मी भेटलो। तिच्या वडिलांना हार्ट अटॅक एक येऊन गेलेला होता, बॉडी पॅरालाइज झालेली आहे आणि छोटा केटरिंगचा बिझनेस होता त्यांचा, तो बिझनेसही बंद पडला होता पॅरालिसिस झाल्यामुळं। जेव्हा मी तिच्या परिवाराला भेटलो तेव्हा तिच्या वडिलांनी मला म्हणलं की आकांक्षा जी होती ती माझ्या घरचा दिवा होती, आता तर मी काही कमावू शकत नाही, उद्या जाऊन तीच घर चालवणार होती पुढं आणि लहान भावाचंही शिक्षण तीच पूर्ण करणार होती। आता आकांक्षा माझ्यासोबत नाही आहे आणि आता माझं घर कोण चालवेल मला याचा प्रश्न पडलेला आहे। मुलगी तर गेली याचं दुःख होतंच त्यांना, पण एक लहान मुलगा आहे जो आता 9वीत आहे आणि एकंदरीत घर कसं चालेल, त्या मुलाचं शिक्षण कसं होईल, हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला जाणीव झाली की की किती मोठी जबाबदारी आहे आमच्यावर। आणि असंच मी अजून फॅमिलीजला भेटलो ज्यांच्या मुलांनी आत्महत्या केली होती, त्यांना भेटल्यानंतर मला कुठं ना कुठं जाणीव होत गेली की आता खूप मोठी जबाबदारी आहे आपल्यावर आणि आता आपण जोपर्यंत न्याय भेटत नाही या मुलांना, यांच्या परिवाराला, तोपर्यंत आपण मागे सरकणार नाही। त्यावेळेस त्याची सुरुवात झाली, सपोज दिल्लीमध्ये म्हणजे 20 तारीख ते 25 तारीख हा सगळ्यात महत्त्वाचा काळ होता आणि आपण असं ऐकतोय गेली 12 वर्ष पर्टिक्युलरली कुठल्याही आंदोलनाच्या काळामध्ये की हे केंद्र सरकार आहे, मोदी सरकार आहे, हे सहजासहजी कुणाचे मागण्या मान्य करत नाही, आंदोलनं झाली तरीही त्याला त्यांची प्रतिसाद देण्याची, प्रतिक्रिया देण्याची एक वेगळी पद्धत आहे। तुम्हाला कधी वाटलं होतं का की थेट केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हे सरकार घेऊ शकतं? सरकार राजीनामा घेईल असं तर आम्हाला वाटलं नव्हतं, पण आम्हाला एक होतं की लढायचं आहे त्यासाठी। राजीनामा घेऊ का न घेऊ, जे महत्त्वाचं होतं ते लढणं होतं आणि आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढत राहू। सरकार जो निर्णय घेईल ते सरकारच्या हातात आहे, पण एक नागरिक म्हणून, एक युवक म्हणून आमची जी जबाबदारी होती ती लढायची होती आणि आम्ही म्हणलं की आम्ही शेवटपर्यंत लढत राहू आणि जर आम्हाला इथून सरकवायचं असेल तर यांना दोनच गोष्टी कराव्या लागतील, एक तर राजीनामा घ्यावा लागेल किंवा आम्हाला जेलमध्ये टाकावं लागेल, त्याच्याशिवाय आम्ही मागे सरकणार नाही। आणि ज्यावेळेस सुरुवात झाली, या आंदोलनाला प्रतिसाद वाढला, पण त्याला एक छोटंसं गालबोट लागलं। मला माहिती की तुम्ही अनेक वेळा मीडियाच्या समोर येऊन याची उत्तरे दिलेली आहेत, पण तरीही हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं आहे की अशा पद्धतीचा हिंसाचार होईल, त्याला कुठंतरी गालबोट लागण्याचा प्रयत्न होईल, तुम्ही सांगितले त्याच्यात समाजकंटक पण असण्याची शक्यता ही सगळ्या माध्यमांनी सुद्धा वर्तवली होती, तरीही तुम्हाला असं वाटतं का की हे टाळता आलं असतं? नाही, याचं तर मी तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच मी सगळ्यांना सांगत होतो
की या आंदोलनात बाहेरून लोक पाठवण्यात येतील आणि ते लोक पाठवून ते लोक इथं काही ना काही गडबड करतील, काही गोंधळ घालतील, जेणेकरून हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. हे मी आधीपासूनच बोलत होतो, सांगत होतो लोकांना, आणि तसंच झालं. जसं आंदोलन मोठं झालं त्यानंतर काही बाहेरून गुंड पाठवण्यात आली मुद्दामून. त्या गुंडांनी ही सगळी गोंधळ घातलाय. त्या गुंडांनी सगळं एकंदरीत वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलाय. कारण की आम्ही 1 महिन्यापासून जंतर मंतरवर बसलेलो होतो. आम्ही तर असं काहीच झालेलं पाहिलं नाही किंवा आमच्याकडून काहीच असं झालेलं नाहीये. ते मुद्दामून बाहेरून करण्यात येत होतं आणि पोलिसही त्यांना पूर्णपणे साथ देत होते, जे लोक वातावरण खराब करायला बघत होते. आपण पाहिलं की दुसरा म्हणजे एक दृश्य होतं ते म्हणजे पोलीस लाठीमार करतायत विद्यार्थ्यांवर, आंदोलकांवर. दुसरं दृश्य त्याच्यानंतर असे व्हिडिओ व्हायरल सुद्धा होत गेले थोड्याशा उशिरानं. ते म्हणजे काही विद्यार्थी किंवा आपण ज्याला आता समाजकंटक म्हणतोय आंदोलकांमधले, ते पोलिसांना सुद्धा मारतायत. आणि काल तर पोलिसांच्या कुटुंबियांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली, ते व्हिडिओ सुद्धा दाखवले, त्यांच्या कुटुंबियांच्या भावना पण आपण पाहिल्या, फार भावनिक होत्या ते सुद्धा दृश्य. नाही, मी तेच सांगतो, हे सगळं जे बाहेरून गुंड पाठवण्यात आलेली होती हे सगळं त्या गुंडांनी केलेलं आहे. आणि 19 जुलैच्या रात्री पोलिसांनीच एक दगडांनी भरलेला ट्रक तिथं आणून ठेवला होता. हे भरपूर लोकांना माहिती नाही. 19 जुलैच्या रात्री मी तो ट्रक पाहिला आणि मी म्हटलं दगडांनी भरलेला ट्रक इथं करतो काय. जेव्हा मी पोलिसांना विचारलं तेव्हा पोलीस म्हणताय हा तर MCDचा ट्रक आहे, इथं बांधकाम चालू होतं. अरे म्हणलं तुम्ही जंतर मंतरच्याच बाजूला आणून का ठेवला हा ट्रक. तर मुद्दाम म्हणून पोलिसांनी त्या गुंडांसोबत सुनियोजितपणे ही प्लॅनिंग केली होती की आम्ही ट्रक आणून ठेवू, तुम्ही दगडफेक करा आणि नंतर आपण जो आरोप आहे तो स्टुडंट्सवर लावू. आणि पोलिसांसोबत जे झालंय त्यांच्या परिवारांसोबत माझ्या संवेदना आहे. पण ज्या स्टुडंट्सला एवढं वाईटपणे मारण्यात आलं, त्यांचे डोकं फोडण्यात आले, अजूनही काही स्टुडंट्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, त्यांच्या परिवारांनाही एकदा दाखवा, त्यांच्या परिवारांशी एकदा बोला. या पूर्ण काळामध्ये त्यांनाही बोला सर, जास्त मार स्टुडंट्सनी खाल्लाय. बरोबर, प्लीज पूर्ण करा. हा, आणि जे पोलिसांसोबत केले ते गुंडांनी केलेले, बाहेरून पाठवलेले, भाजपने जे गुंड पाठवले होते हे त्यांनी केलेले आहे. स्टुडंट्स अजिबात असं काही करत नाही आणि त्यांनी केलेलं नाही. तुम्ही आता थेट भाजपचं नाव घेताय, त्यामुळे याला एक प्रकारचा राजकीय रंग म्हणूयात आपण, राजकीय किनारसुद्धा या आंदोलनाला होती. अनेक लोकांना असं वाटलं होतं, त्यांचे असे कमेंट्ससुद्धा होते, सत्ता पक्षातले असेल, राजकीय विश्लेषक असतील, की हे विद्यार्थ्यांचं आंदोलन म्हणून सुरू झालं पण याला राजकीय किनारसुद्धा आहे. तर तुम्ही ह्याला कुठंही असं स्वतःला थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न केला नाही. तुम्ही आता थेट भाजपवरच आरोप करत आहात की याला काहीतरी राजकीय कलर येईल, आपल्यावर पुन्हा काहीतरी आणखी आरोप केले जातील राजकीय हेतूचे. कोणाच्या ऑर्डरवर लहान लहान मुलींचे डोके फोडण्यात आले? कोणाच्या ऑर्डरवर फोडण्यात आले? कोणाच्या ऑर्डरवर स्टुडंट्सला लाठी चार्जनी मारण्यात आलं? कोणाचा ऑर्डर होता? कोण आहे सरकारमध्ये बसलेलं? जे लोक सरकारमध्ये बसलेले त्यांचं नाव नाही घ्यायचं तर मग कोणाचं नाव घ्यायचं? डोनाल्ड ट्रम्पचं नाव घ्यायचं का? बरोबर. या पूर्ण प्रोसेसमध्ये अभिजित, तुम्ही तुमच्या वतीनं जे प्रतिनिधी जात होते, सौरव असतील, रांका असतील, हे केंद्रीय मंत्र्यांना भेटतायत, त्या 4 जणांची एक फ्रेम पूर्ण देशानं, महाराष्ट्रानं पाहिली की चर्चा करतायत. इकडे हे जेनजी म्हणवली जाणारी 2 तरुण आहेत, इकडे हे अत्यंत अनेक वर्षांचा राजकारणाचा अनुभव असलेले, सत्ताकारणाचा अनुभव असलेली अशी जुनी वयस्कर मंडळी आहेत आणि ते चर्चा करतायत, हात मिळवतायत. हे एक म्हणजे काही वर्षांपूर्वीपर्यंत तरी विश्वास बसणार नाही असं दृश्य सगळ्या देशानं, महाराष्ट्रानं पाहिलं. या पूर्ण प्रवासामध्ये, या आंदोलनाच्या, या चर्चांच्या काळामध्ये तुम्हाला असं कधी जाणवलं की हे सरकार झुकू शकल असा एक क्षण कुठला तरी, किंवा अशी काही तुम्हाला ज्यावेळेस फीडबॅक या दोघांकडनं यायचा, तर असे कुठले क्षण किंवा असा कुठला प्रसंग होता? नाही, 20 जुलैला जे झालं त्याच्यानंतर ज्या प्रकारचं समर्थन, प्रतिसाद भेटला लोकांकडून, त्यानंतर आम्हाला कळलं की आता सरकार झुकणार आणि सरकारलाही कुठं ना कुठं जाणीव झाली. आता लोक रस्त्यावर उतरलेली आहेत आणि आता हे फक्त आंदोलन जंतर मंतरवर लिमिटेड राहिलेलं नाही आहे, हे आता पूर्ण देशभरात होत आहे. त्यामुळेच तर सरकारने बोलायला पाठवलं ना आम्हाला, त्यामुळेच त्यांनी डायलॉग केला आमच्यासोबत. तर सरकारला जाणीव होती याची.
आणि आत्ता नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांनी इंस्टाग्रामवर यायला सुरुवात केली, त्याच्यावरही तुम्ही बोललेले आहात. कालसुद्धा त्यांचा व्हिडिओ आणि ते अगेन मिलियन्समध्ये ते जात आहेत, थेट युवांशी संवाद साधतायत. काल ते जे म्हणाले की शिवीगाळ करणाऱ्यांना सुद्धा मी माफ करतो, समाजानं माफ करावं. तुम्हाला काय वाटतं की हे बदललेला स्टान्सचं तुम्ही स्वागत करताय किंवा काय तुमच्या भावना आहेत? नाही, याचं पूर्णपणे क्रेडिट तर देशाच्या तरुणाला जातं. या देशाच्या तरुणांनी प्रधानमंत्र्यांना भाग पाडलेले शिक्षणावर बोलायला, तरुणांबद्दल बोलायला. कारण की जे प्रधानमंत्री मागच्या 10-12 वर्षापासून फक्त हिंदू मुसलमानवर बोलायचे, उत्तर प्रदेशमध्ये गेले की म्हणायचे यहाँ पर शमशान बनना चाहिए या कब्रिस्तान बनना चाहिए, महाराष्ट्रात बटोगे की बटोगे तो कटोगे या प्रकारचे जे राजकारण केलं, त्या पंतप्रधानांना या देशाच्या तरुणांनी भाग पाडले की रात्री 12-12 वाजता का होत नाही इंस्टाग्रामवर रील टाकावं लागते शिक्षणावर, तरुणांच्या मुद्द्यांवर. आणि कालचा जो व्हिडिओवर त्यावर मला एकच म्हणायचं की फक्त तुम्ही रीलवरच माफ करणार का तुम्ही खरोखरच ज्या तरुणांवर, ज्या स्टुडंट्सवर केसेस लावण्यात येतात ते केसेसही वापस घेणार? अभिजित, शेवटचे 2 प्रश्न. एक हाय पॉईंट ज्याला म्हणता येईल की ते दृश्य अत्यंत सॉलिड होतं, ते म्हणजे तुम्ही बाबासाहेबांचा फोटो घेऊन हातात वर ते दाखवताय, आंदोलन ज्यावेळेस तुमचं हे यशस्वी झालं, राजीनामा आला, तो प्रसंग. त्यावेळेसच्या तुमच्या भावना जाणून घ्यायला आवडेल. नाही, त्यावेळेस तर मला म्हणजे एकदमच दॅट वॉज अ मॅजिकल मोमेंट. मला अपेक्षा नव्हती, खरं सांगायला गेलं तर राजीनामा होईल अशी मला अपेक्षा नव्हती. पण राजीनामा झाला त्यानंतर माझा भरोसा बसत नव्हता. तर मी लोकांना, माझी जी टीम आहे त्यांना विचारत होतो की प्लीज एकदा कन्फर्म करून घ्या. असं नको व्हायला की एखादी फेक न्यूज असू शकते किंवा सूत्रांकडून काय असू शकतं. आणि जेव्हा कन्फर्म झालं तेव्हा मला असं वाटलं सोनम सरांचं जे उपोषण होतं ते वाया गेलं नाही. ज्या मुलांना 20 तारखेला एवढं बेदमपणे मारण्यात आलं पोलिसांनी, त्या मुलांचं बलिदान वाया गेलेलं नाही. आम्ही जे 1 महिन्यापेक्षा जास्त 36 दिवस आम्ही जंतर मंतरवर बसलो ते वाया गेलं नाही. कुठं ना कुठं सगळ्यांचं यश आम्हाला भेटलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जर का आत्ता तुमच्यासमोर संवादाला बसले, इन्स्टा लाईव्हवर बसले, तर कुठल्या 3 मागण्या तुम्ही त्यांना थेट मागाल किंवा काय त्यांना बोलाल तुम्ही? मी तर पंतप्रधानांना एकच रिक्वेस्ट करेल की हिंदू मुसलमानच्या राजकारणाने देशाचं भलं होणार नाहीये. तर तुम्ही आणि तुमच्या पक्षाला सांगा की हिंदू मुसलमानचं राजकारण करू नका. मीडियाला मोकळं करून टाका. मीडियाला तुम्ही या प्रकारे तुमच्या ताब्यात ठेवू नका. सगळा मीडिया कंट्रोल करू नका. आणि शिक्षणावर बोला, हेल्थकेअरवर बोला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जॉब्सवर बोला. या आपल्या देशात अनएम्प्लॉयमेंट एवढी जास्त वाढलेली आहे आणि त्या अनएम्प्लॉयमेंटचा एक आकडा हे आहे की जेवढे लोक बेरोजगार आहे त्यापैकी 80% लोक हे डिग्री होल्डर्स आहे. म्हणजे 80% लोकांकडे डिग्री आहे पण जॉब नाही आहे. तर तुम्ही त्या मुद्द्यांवर बोला. हिंदू मुसलमानांनी काही भलं नाही होणार आहे. जॉब्सवर बोला, शिक्षणावर बोला आणि हेल्थकेअर फॅसिलिटीजवर बोला, पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरवर बोला. अभिजित, तुमच्याकडून तरुणांना खूप आशा आहे. फक्त एक रेफरन्स असा आहे की याच्या आधी जेवढे असे तरुण या सरकारच्या विरोधात म्हणूया, मोदी शहांच्या विरोधात म्हणूया, राजकारणासाठी त्यांनी ज्या ज्या वेळेस उतरले, आंदोलन केले, काही काळ एकदम स्पार्क आपल्याला दिसला, पण नंतर आपण पाहिलं की काळाच्या ओघात ते पुन्हा त्यांच्यासोबत तरी गेले किंवा कॉम्प्रोमाइज तरी झाले. तर तुम्हाला ती भीती वाटत नाही का की ती आपण एक भीती लोकांच्या मनात जरी असलेली ती कशी आपण दूर ठेवू शकतो? नाही, साहजिक आहे. ते लोकांना तसं वाटत असेल तर साहजिक आहे. पण आम्ही कुठंच कॉम्प्रोमाइज होणार नाही किंवा आम्ही कुठलाच राजकीय पक्ष जॉईन करणार नाही. पण आत्ता जर का मोदींनी जे काल आवाहन केलं की या सोबत मिळून देशाला पुढे घेऊन जाऊया, त्या आव्हानाला तुम्ही कसा प्रतिसाद देणार? मला असं वाटतं की ज्या देशाची लोकसंख्यामध्ये 60% लोक 35 वयाच्या खालची आहे, आता या देशाला तेच लोक पुढे नेऊ शकतात. तर आता देशाचे जे काही निर्णय आहे किंवा जे काही धोरण आहे ते याच लोकांनी ठरवलं पाहिजे. आणि हे लोक समजदार आहे, जास्त शिकलेली आहेत, तर या लोकांना चान्स दिला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न, राजकीय नेते सुद्धा तुमच्या भेटीला येत आहेत. मला माहिती वेटिंग लिस्ट पण तुमची भरपूर असेल. तुमच्याकडे वेळेचं नियोजन कसं करायचं हाच मोठा प्रश्न असेल. तरीही हे राजकीय नेते येतात, ते नेमकं काय बोलतात तुमच्यासोबत? नाही, यात म्हणजे सगळे शुभेच्छाच द्यायला येत आहेत की चांगला मुद्दा उचलला होता आणि त्या मुद्द्याला यश मिळाल्याबद्दल खूप खूप
आभार तुझे आणि शुभेच्छा देत आहेत की असाच लोकांचे मुद्दे उचलत राहा, लोक तुला समर्थन करत राहतील, हेच बोलतायत, दुसरं काही नाही. त्यांना भीती वाटते का की तुम्ही पण एखादी पॉलिटिकल पार्टी फ्लोट केली पुढच्या काही काळात तर ती मोठे एक आव्हान असेल म्हणून? नाही नाही, मला नाही वाटत असंच कोणालाच भीती वाटते. मला नाही वाटत अशी कोणालाच भीती वाटते आणि ना वाटली पाहिजे. ज्या लोकांना राजकीय पक्ष चालवायचे त्यांनी राजकीय पक्ष चालवावे. आम्ही आमचं जे पब्लिक मुव्हमेंट आहे ते आम्ही चालू ठेवू. थँक्यू, धन्यवाद अभिजित, खूप खूप आभार तुझे. दोघांची गरज आहे, देशाला दोघांची गरज आहे. येस, नक्कीच. धन्यवाद सर. धन्यवाद अभिजित. आणि जनजीच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या तू पूर्ण करशील. सकारात्मक राजकारण, समाजकारण तुझ्याकडनं पाहायला मिळेल, हीच महाराष्ट्राची आणि देशाची अपेक्षा असेल. थँक्यू सो मच पुढारी न्यूजशी बोलल्याबद्दल.